कोपा अमेरिका फायनलमध्ये कोलंबिया आणि अर्जेंटिना यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली। फायनलमध्ये अर्जेंटिनाने कोलंबियाचा 1-0 असा पराभव केला। यासह अर्जेंटिनाने 16व्यांदा कोपा अमेरिकेचे विजेतेपद पटकावले। या दरम्यान अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओन मेसीला दुखापत झाली, त्यामुळे त्याला मध्येच मैदान सोडावं लागलं। 90 मिनिटाच्या पूर्ण वेळेत दोन्ही संघांना गोल करता आला नाही, त्यामुळे सामना अतिरिक्त वेळेत पोहोचला। 112व्या मिनिटाला लोटारो मार्टिनेझने अर्जेंटिनासाठी गोल केला। ही आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली आणि मेसीचा संघ 1-0 असा विजय मिळवत चॅम्पियन ठरला। भारताची गोळाफेकपटू आभा खटुआ हिचे नाव पॅरिस ऑलिम्पिकसाठीच्या भारतीय ॲथलेटिक्स संघाच्या यादीतून वगळण्यात आलंय। जागतिक ॲथलेटिक्स कडून रविवारी ही यादी जाहीर करण्यात आली। आभा खटुआ हिचे नाव भारतीय संघात नसल्यामुळे चर्चा रंगू लागली। संशयास्पदरित्या हे नाव वगळण्यात आल्याचाही सूर उमटू लागलाय। भारत अ व ऑस्ट्रेलिया अ यांच्यामध्ये 3 T20, 3 एकदिवसीय व 1 4 दिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यात येणार आहे। या मालिकेसाठी भारताच्या महिला निवड समितीकडून रविवारी संघाची घोषणा करण्यात आली। मिन्नू मणी हिच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली असून श्वेता सेहरावत हिची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे। भारत अ ऑस्ट्रेलिया अ यांच्यामधील मालिका 7 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट या दरम्यान खेळण्यात येणार आहे। T20 मालिका ब्रिस्बेन मधील ॲलन बॉर्डर फील्ड येथे खेळवण्यात येईल। एकदिवसीय मालिका मॅके येथे पार पडेल, तसेच 4 दिवसीय सामना गोल्ड कोस्ट येथे आयोजित करण्यात आलाय। सलग 2 ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकून भारताचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर रुबाबात फडकवणारी PV सिंधू हिच्याकडे पदकांची हॅट्रिक करण्याची संधी असणार आहे। यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी बॅडमिंटन या खेळाचा ड्रॉ शुक्रवारी जाहीर करण्यात आला। यानुसार शटल क्वीन PV सिंधू व HS प्रणोय या भारतीय खेळाडूंसाठी सोपा ड्रॉ मिळालाय। लक्ष्य सेन याच्या समोर मात्र खडतर आव्हान असणार आहे। विम्बल्डन पुरुषांच्या अंतिम सामन्यात कार्लोस अल्काराजने तुफानी कामगिरी करून इतिहास रचलाय। कार्लोस अल्काराजने अंतिम फेरीत सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविच याचा सरळ सेटमध्ये 6-2, 6-2, 6-6 असा पराभव करून इतिहास रचलाय। या विजयासह कार्लोस अल्काराजने सलग दुसऱ्यांदा विम्बल्डनचे विजेतेपद पटकावलंय। टीम इंडियाला मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता, पण शुभमन गिलच्या नेतृत्वातील युवा सेनेने विजयाचा चौकार मारून शेवट गोड केलाय। अखेरच्या सामन्यात भारताने दिलेल्या 168 धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना यजमानांना घाम फुटला। यजमान संघाकडून डायोन मारियस आणि फराज अक्रम वगळता एकही फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही। अखेर झिम्बाब्वेचा संघ निर्धारित षटकेही खेळू शकला नाही आणि 18.3 षटकात सर्वबाद अवघ्या 125 धावा करू शकला आणि 42 धावांनी सामना गमावलाय। स्पेनच्या संघाने युरो कप मध्ये इतिहास घडवलाय। अंतिम फेरीत इंग्लंड संघाविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवला। या स्पर्धेच्या इतिहासात 4 वेळा अशी कामगिरी करणारा स्पेन हा पहिला संघ ठरलाय। इंग्लंड विरुद्ध खेळल्या अंतिम सामन्यात संघाने 2-1 असा विजय मिळवत नवा विक्रम रचलाय। 12 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवून संघाने युरो चॅम्पियनशिप जिंकली आहे। पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू बिली इबादुल्ला यांनी वयाच्या 88व्या वर्षी जगाचा निरोप घेतलाय। 1964 मध्ये कराची येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी पदार्पण करणाऱ्या बिलीने शतक झळकावून इतिहास रचला। जरी त्याची क्रिकेट कारकीर्द लहान असली तरी त्यांनी खेळलेल्या सर्व सामन्यांमध्ये पूर्ण योगदान दिलंय। मात्र त्याच्या निधनामुळे पाकिस्तान क्रिकेटमध्ये शोककळा पसरली आहे।